रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं विशाल रुपयाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही गावाला आहे मी आज. आणि इकडे आज हे तुम्ही मागच्या माझ्या रीलमध्ये बघितलं असेल की आंब्याला खूप आंबे लागलेले आहेत. आता हे आंबे आम्ही काढणार आहे. तर घराच्या वरती आलो आहे मी आणि आमच्या भाऊंनी ना गमेला आणले. आता या गमेल्यामध्ये सगळे आंबे कलेक्ट करतो. हां, आणि आमचे भाऊ आहे इकडं. आमचे भाऊला मी एक आंबा काढला होता गोड, आणि ते काय एकदम पिकलेला आहे. मग भाऊ आले आंबा खायला. भाऊ कसा आहे आंबा? खातोय आंबा. चांगला आहे का आंबा? गोड आहे चांगला जरा ग. काय मला गावला ते हे काय चल ते तोड. चला आता मित्रांनो, आता हे आपलं इकडं झाड आलं, चांगले आंबे लागलेत. आपण आंबे काढूयात. आमच्या मातोश्री पण आहे बरं का. त्या आधी ॲडव्हान्समध्येच गेल्यात बघा. इथं खाली दिसते का तुम्हाला? त्या आधीच गेल्यात तिकडे बघा. जुगाड करून आहे ना बांबूला काहीतरी ते बांधले पिशवी आणि आंबे काढायचं काम चालू आहे. आता हिला मदत करतो मी मित्रांनो. चला आता जेवढे आंबे हाताला येतील ना तेवढं आपण काढून घेऊयात आणि इथं सगळं आपण कलेक्ट करूयात. बघूयात थोड्याच वेळात किती आंबे जमा होतात. इथं 2-4 काढले होते मी आधी. बघू आता किती गमेलं भरतंय. इकडं वातावरण बघू शकता तुम्ही किती मस्त झालं. एकदम सनसेट बघू शकता. एकदम ऑरेंज छान आहे. पण वातावरण एकंदरीत बघा. इकडं आमच्याकडे झाडच झाड आहे. आणि आमचे तुम्हाला पप्पा दाखवतो. इकडं पप्पांचं आहे ना शेतामध्ये काम चालू आहे. पप्पा बघा मित्रांनो, फोनचा उपयोग लांबून एकदम मस्तपैकी. चला आमच्या भाऊंचा तर आंबा खाऊन झाला. भाऊ आंबा कसा लागला? आंबा कसा लागला? गोड लागला. कसा लागला आंबा? जरा आंबे काढतोय बरं का मध्ये मध्ये. कंटाळा पण येतोय. पण ते आंब्याचं असं होतं की हाताला लागतोय एकदम डायरेक्ट खटखट काम. खाताने फांदे धरायचे, हां ते खाताने तोडायचे, असं कसं? चला मित्रांनो पटापट काढून घेतो. आता बघू. आता थोडे तर मी तर व्हिडिओ बंद करतो जरा आणि आधी आंबे काढून घेतो. मग बघू किती जमा होतात आंबे. मित्रांनो जेवढे आमच्या हाताला आंबे आले तेवढे आम्ही काढलेत. तर एवढे तरी भरलेत. अजून थोडंसं शेकाट्याने थोडे काढूयात. मग टोटल आंबे किती होतात बघूयात. इथं हात पोचत नाही. जेवढे हात पोचले तेवढे काढलेले आहेत एकदम. ह्याच्यात एक छोटासा आंबा सापडला बघा मला. एकदम बारका, एकदम पिकल्यावर गोड लागेल पण छोटा आंबा. मला उतरता येईल का कारण पडून? मी घेतो, राहू द्या. आमच्या भाऊने डोक्यावर घेतलंय आता पडन म्हणून. मी माझ्याकडे द्या की, घेतो मी. चला आमच्या भाऊने तर डोक्यावर घेतलं ते. आता खालच्या साईडला जरा आहेत आंबे, ते पण जरा काढतो. मम्मीचं काहीतरी चालू आहे. झाडावरून कैऱ्या पडल्या काही, त्या फुटल्या. त्याच्यानंतर ती डायरेक्ट काप करून आता लोणचं करते. मम्मी काय करते? मम्मी काय करते? लोणच्यासाठी चांगलं आहे का बघते म्हणून मम्मी ना कुऱ्हाडीने डायरेक्ट कार्यक्रम करायला लागली कैऱ्यांचा. तर मम्मीने आधीच सगळे खालचे काढून घेतलेत आंबे. त्याच्यामुळे इथं आता काय आंबे राहिलेच नाही. त्याच्यामुळे आता आम्ही जातो खाली मित्रांनो. आमच्या भाऊंनी तर आणलं बाबा खाली. म्हणजे घेऊन जातो म्हणले मी. काय केलं मम्मी? मम्मीने डायरेक्ट कुऱ्हाडीनेच कार्यक्रम केला. तर ह्याचं लोणचं करायचं. हे कुऱ्हाडीने कार्यक्रम पण ते पिकलेलं आहे कैऱ्या. त्याच्यामुळे त्याचं काय आता कसं बनल काय माहिती. मित्रांनो बघा एवढ्या कैऱ्या जमा झालेल्या आहेत
आता आमचे भाऊ आहेत ना इथं बसलेत. कशासाठी बसले असतील तर आमचे भाऊ असे बसलेत की बाबा आता हे ना ज्या लोणच्यासाठी वेगळ्या कैऱ्या काढणार आहे, ज्या कच्च्या असतील ना त्या वेगळ्या करून घेणार आहे. त्याच्या मस्त मम्मी आमची लोणचं बनवणार आहे. मम्मीने तर तयारी केलेली आहे बघा इथं. बघा झालंय. आमचा सोनू बसलाय मधी. काय सोनू? हाय, काय करतो तू? बसलंय मंदी. बर, इथं आहे ना बघू शकता. आता इथं भाऊ आमचं तोडत्यात. आमचा सोनू आहे ना इथं, त्याचं काय चाललंय? काय करतो सोनू? आंबा होतोय आमचा सोनू. मित्रांनो, मम्मीचं तर चाललं लोणच्याचं काम चालू आहे आता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मम्मीचं काय म्हणणं आहे ते पण ऐका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.